नमस्कार. मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचं माझ्या हेल्दी आणि लीगल हेल्पलाईनमध्ये स्वागत करते. गेल्या वेळी मी तुम्हाला सांगितलं होतं की मृत्यूपत्र कसे करायचे आणि ते करताना काय खबरदारी घ्यायची. परंतु मृत्यूपत्र का करायचे हे माहीत असणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. पहा, आपल्याकडे मालमत्ता असते, संपत्ती असते, चल असते, अचल असते. त्या सगळ्याचा आपण विनियोग किंवा वाटप कसं करायचं ह्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला आपल्या मृत्यूच्या आधीच ह्याचं वाटप योग्य पद्धतीने करणं खूप गरजेचं असतं. आणि ते जर आपण केलं तर पुढच्या येणाऱ्या वारसांना त्याचा त्रास होत नाही, त्यांच्यात कुठली भांडणं होत नाहीत आणि त्यामुळे ह्या संपत्तीचं आपण हस्तांतरण करायला हवं, वाटप करायला हवं. आता मालमत्तेचा हस्तांतरण कायदा 1872 आहे, ह्यानुसारच या मालमत्तेचे हस्तांतरण केलं जातं. आता ते कोणत्या पद्धतीने करतात तर 2 पद्धतीने केलं जातं. म्हणजे 2 जिवंत म्हणजे कायद्यानुसार जिवंत अशा व्यक्तींमध्ये केलं जातं आणि दुसरं म्हणजे मृत्यूनंतरचे मालमत्तेचे हस्तांतरण. तर आता मृत्यूनंतरचे मालमत्तेचे जे हस्तांतरण असतं ते आणखीन 2 पद्धतीने केलं जातं. तर ते कसं केलं जातं तर एक म्हणजे मृत्यूपत्राद्वारे केलं जातं आणि दुसरं म्हणजे कायदेशीर तरतुदीने मालमत्तेचे हस्तांतरण होतं. म्हणजे जर तुम्ही मृत्यूपत्र केलं नसेल तर मग कायद्यानुसार त्याचे जे काही वाटप आहे ते वारसांना दिलं जातं. तर अशा पद्धतीने हे वाटप होतं किंवा हस्तांतरण होतं. आता कुठलीही जी मालमत्ता असते ही मालकाशिवाय म्हणजे जो जिवंत मालक आहे त्याच्याशिवाय विहित मालकाशिवाय राहू शकत नाही. तर एखाद्या व्यक्तीची जर स्वतःची मालकी असेल, मालमत्ता असेल आणि एकत्र कुटुंबातील जर त्याच्या हिश्श्यापुरती त्याची जर संपत्ती किंवा मालमत्ता असेल तर त्याची विल्हेवाट कशी लावायची हे त्याला जिवंत असताना मृत्यूपत्राद्वारेच करावं लागतं आणि तो अधिकार फक्त त्याचाच असतो. त्याच्या हयातीत त्याने असे मृत्यूपत्र बनवूनच त्याची विल्हेवाट लावायची असते आणि त्याचं हस्तांतरण होऊ शकतं. आता हे जे हस्तांतरण आहे ही जिवंत व्यक्ती त्याच्या हयातीमध्ये म्हणजे तो जिवंत असताना कितीही मृत्यूपत्र बनवू शकतो, परंतु त्याचं जे शेवटचं केलेलं मृत्यूपत्र असेल ते शेवटचं मृत्यूपत्र हे ग्राह्य धरलं जातं आणि जे तो म्हणजे जिवंत असताना जितके मृत्यूपत्र तो धरतो त्याच्यातलं जे शेवटचं मृत्यूपत्र त्याला म्हणजे मृत्यूपत्र त्याला बदलता येतं, तर त्याला आपण कोडिसील असं म्हणतो इंग्रजीमध्ये. आणि जे शेवटचं जे मृत्यूपत्र असतं ते फक्त कायद्याने ग्राह्य धरलं जातं. आता मृत्यूपत्राचा हा जो कायदा आहे हा सगळ्या धर्मांमध्ये साधारणपणे एकसारखाच आहे, काही वेगळा नाहीये. थोड्याफार कमी जास्त प्रमाणामध्ये असतो पण साधारण कायदा तोच असतो. आता आपल्या हिंदू वारसा कायदा 56 जो आहे 1956 त्याचं जे कलम 30 आहे त्यानुसार हे मृत्यूपत्र असणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे भारतीय वारसा कायदा 1925च्या कलम 63 प्रमाणे असणं आवश्यक आहे आणि तसेच पुराव्याचा जो कायदा आहे 1872चा त्याचं कलम 68 आणि 71 प्रमाणे हे मृत्यूपत्र असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही मृत्यूपत्रावरती जे काही मृत्यूपत्र बनवता तर त्याच्यावरती मुद्रांक असण्याची गरज नसते. म्हणजे स्टॅम्प पेपर आपण ज्याला म्हणतो ते मागच्याही वेळेला मी सांगितलं होतं त्याची गरज नसते, परंतु केवळ की तारखेचा घोळ होऊ नये म्हणून त्या 100 रुपयाच्या मुद्रांकावर हे मृत्यूपत्र करणं हे योग्य असतं. आता मृत्यूपत्राचा जो नोंदवणी किंवा दस्तऐवज जो असतो त्याची नेमणूक करणे किंवा मृत्यूपत्र रद्द करणे याच्यासाठी सुद्धा हे शुल्क लागत असतं. परंतु अशी कोणतीही आपल्याला म्हणजे कोणताच वाद उद्भवू नये म्हणून ह्याची नोंद करणं हे गरजेचं असतं. तसंच मागच्याला मी हेही सांगितलं की साक्षीदारांची पण त्याला गरज असते आणि मृत्यूपत्र केल्यानंतर त्याच्या समोरच साक्षीदारांनी सह्या करायच्या असतात आणि वैद्यकीचा दाखल्याची गरज सुद्धा त्यावेळेला भासत असते, कारण की तुम्ही मेंटली स्ट्रॉंग आहात आणि तुमची मेंटल कंडिशन चांगली असताना तुम्ही हे मृत्यूपत्र केलेलं आहे. तुमची मानसिक स्थिती उत्तम होती हे दाखवण्यासाठी त्या डॉक्टरचं प्रमाणपत्र लागतं आणि म्हणून मग म्हटलं होतं की प्रमाणपत्र हे डॉक्टर आणि वकील यांचंच असलं तर जास्त बरं आणि ते मृत्यूपत्र केल्यानंतर मृत्यूपत्र ज्यांनी बनवलेलं आहे त्याच्या समोरच ह्या साक्षीदारांच्या सह्या झालेल्या उत्तम असतात. त्याचप्रमाणे हा मृत्यूपत्राचा जो अंमल असतो हा त्याच्या मृत्यूनंतरच सुरू होतो. त्यामुळे स्वतःची जी मिळकत आहे किंवा स्वतःच्या हिश्श्याचे जे काही मिळकतीचे वर्णन आहे ते त्याच्यात आवश्यक असणं म्हणजे तंतोतंत असलं पाहिजे, त्याच्यामध्ये चूक नको.
आणि स्थावर मिळकत काय आहे, जंगम मिळकत काय आहे, सगळ्यांचं असं अगदी तपशीलवार वर्णन त्याच्यामध्ये असायला हवं. आता मृत्यूपत्र हे जे आहे हे कोणाच्या लाभात करता येतं, तर हे वारसांच्या लाभात करता येणं बंधनकारक नाही आहे. वारस असतील तर उत्तम, परंतु वारस कधी कधी आपल्याशी चांगले वागत नाहीत, विचित्र वागतात. त्यामुळे तुम्ही वारसांच्याच लाभात ते करून दिलं पाहिजे असंही अजिबात नाही आहे. त्याच्यामुळे ही सदरची जी मिळकत आहे ही तुम्ही तुमच्या कुठल्याही नातलगाला देऊ शकता किंवा एखाद्या संस्थेलाही देऊ शकता. तर अशा पद्धतीने ही स्वतःची जी मिळकत आहे त्याची विल्हेवाट कशी करायची हे तुम्हाला त्यात पूर्ण अधिकार असतो. त्यामुळे कुणाच्याही लाभात तुम्ही असे मृत्यूपत्र करूच शकता. मग तो सज्ञान असो की अज्ञान, कोणीही चालतो. परंतु जन्माला येऊ घातलेल्या मुलाच्या नावे सुद्धा आपण मृत्यूपत्र करू शकतो, हे सुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्रयस्थ इसमाच्या लाभात करण्यासाठी कायद्याची सुद्धा कोणती अडचण नाही आहे. म्हणजे कलम 138च्या तरतुदीस अधीन राहून आपण ते तसं करूच शकतो. अशा पद्धतीने मृत्यूपत्र आपण करू शकतो. पण मृत्यूपत्र का करायचे असते तर त्याचं कारण मेन तुम्हाला मी मुख्य हे सांगितलेलं आहे की मृत्यूपत्र ह्याच्यासाठी करायची की आपल्यानंतर आपल्या वारसांमध्ये किंवा ती जी आपली मालमत्ता एवढी कष्ट करून आपण उभारलेली असते त्यासाठी कोणामध्ये वाद होऊ नयेत म्हणून हे मृत्यूपत्र करायचे असते. मृत्यूपत्र का करायचं, कशासाठी करायचं, कोणासाठी करायचं, ह्या सगळ्यांची ही जी एक कारणमीमांसा आहे ती त्याच्यासाठीच आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सगळ्या लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा. तसेच तुम्ही जर का नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे प्रश्न असतील तर नक्कीच विचारा कमेंट्स बॉक्समध्ये आणि त्याचप्रमाणे बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे पुढे तुम्हाला पुढचा जो व्हिडिओ आहे तो पुढील माहितीसह नक्की मिळेल. धन्यवाद.